नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वर्ग 8वा विषय इंग्रजीमध्ये स्वागत आहे. आज आपण वर्ग 8वा मधील 4.5 फेस्टिवल ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया हा लेसन पाहणार आहोत. तर पहा, लेसन पाहायला सुरुवात करूया. रीड अबाउट हाऊ डिफरंट फेस्टिवल आर सेलिब्रेटेड इन नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स ऑफ इंडिया. आता भारताच्या ईशान्येकडील राज्यात विविध सण कसे साजरे करतात हे आपण या लेसनमध्ये जाणून घेणार आहोत. द नॉर्थ ईस्ट रिजन ऑफ इंडिया कन्सिस्टंट ऑफ 7 स्टेट्स इज ए प्लेस ऑफ डायव्हर्स कल्चर. पहा, भारताच्या ईशान्य भागातील 7 राज्यांमध्ये 7 स्टेट म्हणजे 7 राज्यांमध्ये तुम्हाला बहुविध संस्कृती नांदलेली दिसते. डायव्हर्स म्हणजे काय? ऑफ ग्रेट व्हेरायटी. द डिफरंट कम्युनिटीज and tribes celebrated their unique festival with great enthusiasm and joy. पहा, आता डिफरंट कम्युनिटीज म्हणजे वेगवेगळी जाती, ट्राईब्स म्हणजे जमाती, वेगवेगळे जाती जमातीचे लोक काय करतात? भारतातील ईशान्य भागातील आपले सण उत्साहात आनंदात साजरे करीत असतात. इंथुझियाझम म्हणजे उत्साह, जॉय म्हणजे आनंद. Many of their festivals are used based on agriculture and no celebration is complete without the traditional music and dance. पहा, many of their festivals are based on agriculture म्हणजे त्यांचे बरेचसे जे सण आहेत ते शेतीवर आधारित आहेत. पारंपरिक संगीत आणि नृत्याशिवाय इथे कोणताही उत्सव साजरा करता येत नाही भारतातील नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये. पुढे पहा, ब्लेस्ड विथ लुश ग्रीनरी अँड द माइटी रिव्हर ब्रह्मपुत्रा द पीपल ऑफ आसाम हॅव अ लॉट टू सेलिब्रेट. आता पहा, ब्लेस्ड विथ लुश मीन्स काय? रिच. तर समृद्ध हिरवाई आणि अफाट पसरलेल्या ब्रह्मपुत्रा नदी यांचे वरदान लाभलेल्या आसामच्या लोकांकडे साजरा करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आसाम हॅव अ लॉट ऑफ सेलिब्रेट्स. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे. सो बिहू इज द चीफ फेस्टिवल ऑफ धिस स्टेट. आता बिहू हा जो त्यांचा आसाममधील लोकांचा एक महत्वाचा सण आहे. कोणता महत्वाचा सण आहे? बिहू. इट इज सेलिब्रेटेड बाय पीपल ऑफ ऑल रिलिजियन, कास्ट अँड ट्राईब्स. इट इज सेलिब्रेटेड बाय पीपल ऑफ ऑल रिलिजियन. सर्व धर्मांचे, कास्ट, ट्राईब्स, जाती जमातींचे जे लोक आहेत ते सगळेजण आसाममधील बिहू हा सण साजरा करत असतात. द 3 डिफरंट स्टेट ऑफ बिहू मार्क द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीझन, completing the completion of sowing and the end of the harvest season. आता पहा, हा जो बिहू आहे हा 3 टप्प्यांमध्ये साजरा केला जातो. द 3 डिफरंट स्टेट ऑफ बिहू. आता 3 सीझन कोणते कोणते आहे? पहिलं म्हणजे हार्वेस्टिंग सीझन. जेव्हा सुगीच्या हंगामाची सुरुवात होते त्याला म्हटलं जाते हार्वेस्टिंग सीझन, तेव्हा हा पहिल्यांदा साजरा केला जातो. त्यानंतर द कम्प्लेशन ऑफ सोईंग, जेव्हा दुसरी पेरणी पूर्ण म्हणजे दुसरा भाग कधी आहे? जेव्हा पेरणी पूर्ण होतो तेव्हा साजरा केला जातो. अँड एंड ऑफ द हार्वेस्ट सीझन, आणि जेव्हा हार्वेस्टिंग होतं तेव्हा सुद्धा हा बिहू सण साजरा केला जातो. बिहू सण कसा साजरा केला जातो? तर 3 पद्धतीने साजरा केला जातो. तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ऑन व्हॉट ओकेजन द 3 स्टेट्स ऑफ बिहू फेस्टिवल आर सेलिब्रेटेड. मग तुम्हाला आन्सर लिहायचा आहे द 3 डिफरंट स्टेट्स ऑफ बिहू मार्क ऑफ द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीझन. नंतर लिहायचं आहे द कम्प्लेशन ऑफ सोईंग, अँड नंतर लिहायचं आहे अँड द हार्वेस्टिंग ऑफ सीझन. पहा, आता बिहू बद्दल पुढे आणखी माहिती आहे. द बिहू डान्स इज अ जॉयस वन परफॉर्म बाय बोथ यंग मॅन अँड वुमन अँड इज नोटेड फॉर द ब्रिक स्टेप अँड हँड मुवमेंट्स. हा बिहू जो प्रकार आहे हा एक जॉयस आहे म्हणजे आनंद देणारा नृत्य प्रकार आहे. यामध्ये बोथ यंग मॅन अँड वुमन्स म्हणजे तरुण स्त्रिया आणि पुरुष दोघेही सहभागी होतात. त्यानंतर चपळ यामध्ये पदन्यास आणि हातांच्या हालचाली केल्या जातात. त्यानंतर आहे अनयुज्युअल इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइड द ट्रॅडिशनल म्युझिक फॉर द डान्स. द ढोल विच इज सिमिलर टू अ ड्रम
the pipa and the wine instrument made from the buffalo fawn. पहा, तुम्हाला जर याचं वैशिष्ट्य पाहायचं असेल बिहूचं, तर काय वैशिष्ट्य आहे? काही वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजून नृत्याचे पारंपरिक संगीत निर्माण केले जाते. फॉर एक्झाम्पल ढोल, ड्रम सारखी वाद्य, पेपा हे म्हशीच्या पेपा जे आहे हे कशापासून तयार केले जातात? तर बफेलोच्या हॉर्न पासून, म्हणजे म्हशीच्या शिंगापासून बनवलं जाणारं एक वाईन इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे वायुवाद्य आहे. त्यानंतर पहा, पुढचं आहे की the song have been handed down through many generations. many generations म्हणजे काय? गाणी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे आणि ती एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत आलेली आहे. द सॉंग्स हॅव बीन हँडेड डाऊन थ्रू मेनी जनरेशन्स. त्यांची जी सगळी गाणे आहेत ते एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत गेलेली आहे. बिहू कॉम्पिटिशन्स हेल्ड ऑल ओव्हर आसाम अट्रॅक्ट विजिटर अँड लोकल अलाइक इन लार्ज नंबर. आता पहा, बिहूच्या आसाममध्ये सर्वत्र बिहूच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. ते बघायला बऱ्याच मोठ्या संख्येने पर्यटक आणि स्थानिक प्रेक्षक येत असतात. पुढे पहा, द लिव्हिंग फर्दर नॉर्थ इन माउंटेन्स रिजन ऑफ हिमालयाज म्हणजे काय की Arunachal Pradesh finds a mention in the ancient literature of the Puranas and the Mahabharata. आणखी उत्तरेकडे हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अरुणाचल प्रदेशचा उल्लेख जेव्हा पुराणात केला जातो, तेव्हा पुराणात, महाभारतात यासारख्या प्राचीन ग्रंथामध्ये सुद्धा तुम्हाला हिमालय, अरुणाचल प्रदेश यांचा समावेश तुम्हाला जाणून येईल. Nature has provided the people of this region with a deep feeling for beauty which can be seen in their festivities, songs and the dance. आता पहा, निसर्गाने या प्रदेशातील लोकांना सौंदर्याची अनोखी जाण दिलेली आहे, जिचे दर्शन त्यांचा सण समारंभ आणि संगीत नृत्यांमधून सार्थपणे आपल्याला दिसत असतो. The New Year festival called Losar is perhaps the most important festival in the certain areas of Arunachal. आता पहा, अरुणाचलमध्ये काही भागात लोसर नावाचा नववर्षाचा उत्सव अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. अरुणाचलमध्ये महत्त्वाचा मानला जाणारा फेस्टिवल कोणता? तर लोसर. ऑन दिस ओकेजन पीपल क्लीन आउट देअर होम्स अँड टू ब्रिंग इन द न्यू इयर अँड डिस्कार्ड द ओल्ड. पहा, या सणामध्ये, लोसर सणामध्ये काय करतात की लोक घराची साफसफाई करून जुन्या गोष्टींचा त्याग करतात आणि नवीन वर्षांचे स्वागत करतात. अ चार्मिंग फेस्टिवल ऑफ मणिपूर निंगोल. त्यानंतर आहे चाकोबा binds and revives the relationship between married girls and their parents. पहा, मणिपूरचा जो आहे, जो फेस्टिवल आहे निगोल चौकोबा नावाचा. आता काय होतं त्यावेळेस की ज्या मॅरिड गर्ल्स असतात, म्हणजे ज्याला आपण माहेरवाशिनी म्हणतो, त्यांचे आई वडील त्यांच्या नात्यांची विण घट्ट करणारा, त्यांना नवचैतन्य देणारा हा एक अनोखा सण आहे चौकोबा नावाचा. त्या निगोल चौकोबा नावाचा हा जो सण आहे, याला माहेरवाशिनी आणि आई वडील यांची विण घट्ट करणारा हा. द वुमन अँड दिअर चिल्ड्रेन आर गिव्हन अ सॅम्प्च्युअस फीस्ट अँड गिफ्ट्स. म्हणजे काय की ज्या माहेरवाशिणी असतात, ज्या लग्न झालेल्या मुली आहेत, त्या मुलींना त्या आणि त्यांच्या मुलांना त्या दिवशी सुग्रास भोजन आणि भेटवस्तू अहेर दिला जातो. ड्युरिंग चैरब्बा द मणिपूर न्यू इयर फेस्टिवल इन एप्रिल. पहा, चैरोबा हा एप्रिलमध्ये येणाऱ्या मणिपूरच्या नववर्ष उत्सवाच्या काळात लोक काय काय करतात तर पीपल क्लीन अँड डेकोरेट देअर हाऊस. लोक त्यांचं घर स्वच्छ करतात, त्याला डेकोरेट करतात आणि प्रिपेअर ए स्पेशल फेस्टिव्ह डिशेस. आणि त्याचबरोबर सणासुदीचे जे खास मिश्रणे असतात, जसं आपण दिवाळीला वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ तयार करतो, तसे ते सुद्धा चैरोबा हा मणिपूरमधला सण आहे, तिथे सुद्धा अशाच पद्धतीने हा सण साजरा करतात. As part of the ritual, the villagers climb the nearest hilltops
for they believe that this will help them rise to be higher plane in this life. आता पहा, परंपरेचा भाग म्हणून का होसो ना, रिच्युअल म्हणजे परंपरेचा एक भाग म्हणून गावकरी काय करतात, जवळच्या डोंगरावर चढतात, कारण तिथं त्यांचा असा एक समज आहे की असे केल्याने आयुष्यात वर किंवा प्रगती करण्यास मदत होते. त्यांचं असं म्हणणं आहे, इट्स अ रिच्युअल, अ पार्ट ऑफ रिच्युअल, म्हणजे हे त्यांचं असं म्हणणं आहे की विलेजर क्लाइंब द नियरेस्ट हिल्स ऑफ, त्यांच्या जवळ जी टेकडी असेल, पर्वत असेल, ते चढल्याने त्या पर्वतावर जसे ते चढतात तसे आयुष्यातही ते प्रगती करत असतात, असं त्यांचा समज आहे. द स्प्रिंग फेस्टिवल ऑर द चॉपचार म्हणजे चपचार हा एक चपचार कूट इज अन इम्पॉर्टंट ओकेजन मोस्टली सेलिब्रेटेड इन मिझोराम. त्याबद्दल आपण पहिल्यांदा माहिती पाहिली. त्यानंतर आपण पाहिलं की पुराणाज आणि महाभारतामध्ये अरुणाचल प्रदेशचं नाव आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा लोसर नावाचा एक फेस्टिवल साजरा केला जातो. त्यानंतर आपण मणिपूर पाहिलं. मणिपूरमध्ये निगोल चौकोबा नावाचा एक सण साजरा केला जातो. त्यानंतर आपण पुढचं पाहत आहे ते म्हणजे मिझोराममध्ये चापचोर कूट हा एक इम्पॉर्टंट ओकेजन आहे, एक महत्त्वाचा सण आहे जो वसंत उत्सव किंवा चपचार कूट या नावाने साजरा केला जातो. मेन अँड वुमन ऑफ ऑल एजेस वेअरिंग ट्रॅडिशनल ड्रेसेस अँड हिट घेअर परफॉर्म फोक डान्सेस अँड सिंग्स ट्रॅडिशनल सॉंग्स ऑन दिस ओकेजन. हेड गिअर्स मीन्स म्हणजे काय होतं, व्हॉट इज ओन ऑन द हेड, जे हेडवर घातलं जातं, डोक्यावर घातलं जातं. तर पहा, याचा अर्थ काय होतो की या दिवशी सर्व वयोगटातील जे स्त्री पुरुष आहे ते पारंपरिक पद्धतीने त्यांचा जो ट्रॅडिशनल ड्रेस आहे मिझोराममधल्या लोकांचा, तो ते ट्रॅडिशनल ड्रेस घालतात. त्यानंतर डोक्यावर पगड्या, आभूषणे घालून लोकनृत्य करतात, पारंपरिक गाणी म्हणतात, ड्रम्स, गॉंग्स अँड द सिम्बल्स ॲड टू देअर फेस्टिव्ह एअर. त्याचबरोबर सणाच्या या जल्लोषात ते ड्रम्स, गॉंग्स म्हणजे थाळीसारखे वाजवले जाणारे एक वाद्य आहे ज्याला गॉंग्स म्हणतात, आणि झांजचा नाद तुम्हाला यामध्ये, सिम्बल्स म्हणजे झांज याचा तुम्हाला नाद, त्याचा ध्वनी यांच्या फेस्टिवलमध्ये ऐकायला येईल. हे झालं मिझोराममधील चापचर कूट किंवा वसंत स्प्रिंग फेस्टिवल म्हणजे वसंत उत्सव याला आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर नंतरचा आहे वांगला. द 100 ड्रम फेस्टिवल इज द मोस्ट इम्पॉर्टंट फेस्टिवल सेलिब्रेट बाय द गारोज इन द व्हिलेज ऑफ मेघालयामध्ये वांगला किंवा शतढोल म्हणजे 100 ढोल उत्सव वाजवण्याचा उत्सव मेघालयामध्ये साजरा केला जातो. तो गारो लोकांचा सर्वात महत्त्वाचा सण आहे. महत्त्वाचा सण कोण्या लोकांचा आहे? गारोज लोकांचा. धिस हार्वेस्ट फेस्टिवल इज सेलिब्रेटेड टू मार्क द एंड ऑफ द पिरियड ऑफ हार्डवर्क विच नॅचरली ब्रिंग्स अ गुड हार्वेस्ट. पहा, हार्वेस्टिंगच्या काळात, सुगीच्या काळात केलेल्या मेहनतीचा सांगता म्हणजे अर्थातच यामुळे येणाऱ्या भरघोस पिकाची फलश्रुती म्हणून हा सुगीचा उत्सव साजरा केला जातो. द डान्स परफॉर्म ड्युरिंग द फेस्टिवल हॅज अ 2 पॅरेलल लाईन्स. या निमित्ताने केल्या जाणाऱ्या नृत्यामध्ये 2 समांतर रांगा तयार केल्या जातात. वन ऑफ मॅन, एक माणसांची असते, आणि अदर ऑफ वुमन, जी दुसरी स्त्रियांची असते. क्लॅड डिअर फेस्टिव्ह कॉस्ट्युम, ते त्यांचे सणाचा जो ड्रेस, जो त्यांचा वेशभूषा आहे सणासुदीचे, ते वेशभूषा धारण करतात. व्हाईल द मेन बीट अ ड्रम्स, माणसं ड्रम वाजवतात. द लाईन्स ऑफ डान्सर मूड फॉरवर्ड टुगेदर इन द रायथमॅटिक मॅनर. आता पहा, नर्तक जे एका लाईनमध्ये स्त्रिया उभे असतात आणि एका लाईनमध्ये पुरुष उभे असतात, ते एकमेकांच्या जे ढोल वाजतं त्या तालात एकत्र होऊन एक पुढे एक मागे असे करत नाचत असतात. हे झालं मेघालयाच्या बाबतीत. त्यानंतर द मेन फीचर ऑफ फेस्टिवल इन त्रिपुरा इज दॅट ऑल द पीपल जॉईन इन द सेलिब्रेशन. त्रिपुराच्या सणांचा प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सर्व लोक या उत्सवामध्ये सहभागी होतात. Many of the dances performed during the summer of the festivities represent hunting, fishing, food gathering and various
अदर ॲक्टिव्हिटीज. सम ऑफ द फेस्टिवल अट्रॅक्ट पीपल फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया. आता त्रिपुराच्या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर यामधले काही सणांमध्ये सादर केली जाणारी त्यांचे बरेच नृत्य, त्यानंतर त्यांचे नृत्य शिकार, मासेमारी, अन्न गोळा करणे, तत्सम गोष्टीचे प्रतिनिधित्व करतात. काही उत्सव बघण्यासाठी देशभरातून लोक येत असतात. हे झालं फेस्टिवलबद्दल माहिती त्रिपुराच्या. त्यानंतर आहे नागालँड. नागालँड कन्सिस्ट ऑफ डिफरंट ग्रुप्स ऑफ पीपल हू आर युनिक इन देअर कॉस्ट्यूम अँड द ट्रेडिशन्स अँड द फेस्टिव्स दे सेलिब्रेट. आता पहा, नागालँडमध्ये विविध प्रकारच्या विविध चालीरीती, परंपरा आणि संस्कृतीचे लोक राहतात. Songs and dance from the soul of these festivals through which their oral history is passed down. आता गाणी आणि नृत्य हे त्यांच्या उत्सवाचा मूळ गाभा आहे. द मेजर फेस्टिवल इज, त्यांचा मेजर फेस्टिवल आहे तो म्हणजे मोआत्सू. मोआत्सू हा त्यांचा महत्त्वाचा सण आहे आणि हा कधी साजरा केला जातो, सेलिब्रेटेड मेनली इन द व्हिलेज आफ्टर सोईंग सीझन. म्हणजे मुख्यतः कापणीच्या मोत्सव हा जो उत्सव आहे, मोआत्सू हा कापणीच्या हंगामानंतर खेडोपाडी साजरा केला जाणारा सण आहे. ड्रेस्ड इन कलरफुल क्लॉथ, वेगवेगळ्या रंगाची विविध रंगी वेश ते धारण करतात. द हेडगिअर डेकोरेटेड विथ द फिदर्स अँड द वाईल्ड बोअर टस्क अँड द विलेजर डान्स टू ट्रॅडिशनल म्युझिक. तर पहा, विविध रंगी वेश आणि जंगली डुकरांचे सुळे व पिसांनी सजवलेल्या पगड्या डोक्यावर घालून गावकरी लोकनृत्य लोकसंगीतावर नृत्य करत असतात. तर तुम्ही पाहिलं असेल नागालँडमध्ये हा मोआत्सू हा डान्स सण सेलिब्रेट केला जातो. तर तुम्ही पाहत असाल, मी जेही तुम्हाला नाव सांगत आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये लोसर साजरा केला जातो, मणिपूरमध्ये निगोल चौकोबरा सण साजरा केला जातो, त्यानंतर मिझोराममध्ये केला जातो. हे सगळे सण कधी साजरे केले जातात, तर तुम्ही बारकाईने लक्ष दिले असेल तर हे सगळे सण ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीवर आधारित आहेत. तर आपण पहिलेच पाहिलं होतं की फेस्टिवल ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया हा आपल्या पाठाचं नाव आहे. तर यामध्ये शेतीच्या वेळेसच शेतकरी आपला देशच कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो. तर आपले सगळे सण हे शेतीवर आधारितच आहेत. हार्डली द मंथ पासेस इन एनी ऑफ 7 states विदाउट द फेस्टिवल ऑर 2. आता आपण एकूण 7 राज्यांमध्ये माहिती पाहिलेली आहे. क्वचितच एखादा महिना कोणत्याही सणाविना जात असेल. तर या 7ही राज्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं, ज्याला 7 सिस्टर म्हणून ओळखलं जातं, या 7 सिस्टरमध्ये एकही महिना असा जाणार नाही की जिथे फेस्टिवल नसतो. प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता फेस्टिवल असतोच. मोस्ट ऑफ देम हॅव अ रिलिजियस इम्पॉर्टंट अँड द सिग्निफिकन्स ॲज द पीपल ऑफर थँक ऑफ द गॉड्स for a good harvest or to prosperity or ask for the protection against calamities. But आता पहा, या 7ही राज्यांमध्ये तुम्हाला क्वचितच एखादा महिना जाणवेल की जो सणाविना आहे. बऱ्याचशा सणांना धार्मिक महत्त्व असते. या निमित्ताने लोक चांगल्या सुगीच्या हंगामापासून आलेल्या भरभराटीसाठी देवाचे आभार मानतात. कोणत्याही आपत्तीपासून कॅमिटीज म्हणजेच डिझास्टर्स, आपत्ती, त्यापासून संरक्षण करावं म्हणून प्रार्थना करतात. बट दिस सेलिब्रेशन ऑल्सो हेल्प टू एनकरेज कल्चरल अँड आर्टिस्ट ॲक्टिव्हिटीज अँड ब्रिंग आउट द नॅचरल टॅलेंट ऑफ द पीपल. तर पहा, याचबरोबर हे सण समारंभ सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देत असतात. लोकांमधील नैसर्गिक कला आविष्कारांना उत्तेजन देत असतात. ब्रिंग आउट हे पहा, ही जी फ्रेज आहे यापासून इथे एक वाक्य तयार केलेलं आहे. दिस सेलिब्रेशन ऑल्सो हेल्प टू एनकरेज द कल्चरल अँड आर्टिस्ट ॲक्टिव्हिटीज अँड ब्रिंग आउट म्हणजे बाहेर काढणे द नॅचरल टॅलेंट ऑफ द पीपल. ब्रिंग आउट म्हणजे टू डेव्हलप अँड द प्रेझेंट टू पब्लिक. तर या फेजचा वापर करून तुम्हाला सेंटेन्स तयार करायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण 7 सिस्टर किंवा द फेस्टिवल ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया हा पाठ अभ्यासलेला आहे. यामध्ये आपण सर्वात पहिले पाहिलं होतं ते म्हणजे आसाममध्ये आपण पाहिलं होतं की
आसाममध्ये तुम्ही पाहिलं होतं ढोल वाजवून ड्रम्स वाजवून पेपा वाजवून सण साजरे करतात, बिहू डान्स केला जातो. त्यानंतर आपण पाहिलं होतं बिहू फेस्टिवल आहे तो साजरा केला जातो. त्यानंतर आपण पाहिलं होतं अरुणाचल प्रदेशमध्ये आपण लोसर हा फेस्टिवल पाहिला होता. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा आहे मणिपूरमध्ये निगोल चौकोबा हा सण साजरा केला जातो. त्यानंतर आपण पाहिलं होतं ते म्हणजे मणिपूर नंतर आहे मिझोराम, ज्यामध्ये चाकूर वसंत ऋतू फेस्टिवल स्प्रिंग फेस्टिवल केला जातो. त्यानंतर आपण पाहिलं होतं मेघालयामध्ये जो गारोज लोक फेस्टिवल साजरे करतात, वंगला किंवा मग 100 ड्रम फेस्टिवल त्याला असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण त्रिपुरा कसं सण साजरा करतात याबद्दल माहिती पाहिली. त्यानंतर नागालँडमध्ये महोत्सव हा सण कसा साजरा केला जातो हे पाहिलं आणि या सगळ्यांचं बारकाईने निरीक्षण केलं की हे सगळे सण ॲग्रिकल्चरवर आधारित आहेत. तर पहा, आपण आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्यानंतर मिझोराम, मेघालया, त्रिपुरा, नागालँड याबद्दल माहिती पाहिलेली आहे.